नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज शनिवार आहे आणि ठरल्याप्रमाणे मराठी व्याकरण आपण बघत आहोत. त्यातील आज आपण काळ याविषयी माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. काळ म्हणजे काय? एखादी क्रिया केव्हा घडते हे सांगणाऱ्या क्रियापदाच्या रूपाला काळ असं म्हणतात. मी शाळेत जातो, मी शाळेत गेलो आणि मी शाळेत जाईन यावरून ठरतं की ते कोणत्या काळात आहे. काळाचे 3 प्रकार पडतात. वर्तमान काळ म्हणजे आत्ता घडणारी क्रिया, भूतकाळ म्हणजे होऊन गेलेली क्रिया आणि भविष्यकाळ म्हणजे पुढं घडणारी क्रिया. अशा प्रकारे या काळाचे 3 प्रकार आहेत. आता वर्तमान काळ म्हणजे जी क्रिया आत्ता घडतीये किंवा नेहमी घडती ह्याला वर्तमान काळ असं म्हणायचं. म्हणजेच रोज तुम्ही शाळेत जाता, रोज तुम्ही अभ्यास करता, आत्ता तुम्ही माझा व्हिडिओ पाहत आहात. ही सगळी उदाहरणं कशाची झाली? वर्तमान काळ. भूतकाळ म्हणजेच काय की जी क्रिया होऊन गेलेली आहे तिला भूतकाळ म्हणायचं. म्हणजे आता मागच्या शनिवारी 15 ऑगस्ट होता, हे काय झालं? भूतकाळ झाला. तुम्हाला 4थीच्या विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज आहेत ते पूर्वी होऊन गेलेले. त्यानंतर आहे भविष्यकाळ म्हणजे जी क्रिया पुढं होणार आहे तिला म्हणायचं भविष्यकाळ. म्हणजे आता उद्याला रविवार आहे म्हणजे काय झाला? हा भविष्यकाळ झाला. तुम्ही पुढच्या वर्षी 5वी इयत्तेत जाणार आहात ह्याला म्हणायचं भविष्यकाळ. तर वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळाचं उदाहरण बघायचं झालं तर आज परीक्षा आहे वर्तमान काळ, काल परीक्षा होती भूतकाळ आणि उद्या परीक्षा असेल भविष्यकाळ. अशा प्रकारची आणखी उदाहरणे तुम्ही बनवू शकता. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, ह्याच्यामधला वाक्यांचा काळ तुम्ही ओळखून मला कमेंट बॉक्समध्ये फोटो पाठवायचा आहे. तो वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे का भविष्यकाळ आहे हे ओळखून मला तुम्ही सांगायचं आहे. मी वाट बघतीये. तर अशा प्रकारची आणखीन तुम्हाला 5 उदाहरणं दिलेली आहेत की त्यांचा तुम्ही काळ ओळखायचा आहे. तसंच तुम्हाला योग्य क्रियापदे लिहा अशा प्रकारचा देखील प्रश्न येतो. तोही तुम्ही सोडवून बघायचा आहे आणि रिव्हिजन करायची आहे. आता परत एकदा उजळणी करूया. वर्तमान काळ म्हणजे आत्ता किंवा नेहमी घडणारी क्रिया, भूतकाळ म्हणजे पाठीमागे होऊन गेलेली क्रिया आणि भविष्यकाळ म्हणजे पुढे भविष्यामध्ये घडणारी क्रिया. तर अशा प्रकारे आज आपण मराठी व्याकरणातला काळ बघितला. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामरचा टेन्स बघणार आहोत. तरी सर्वांनी उद्याचा व्हिडिओ बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.